पुणे गँगवॉरमधून शरद मोहोळ याची 5 जानेवारी रोजी हत्या झाली होती। गणेश मारणे या मुख्य आरोपीला या प्रकरणात अटक झाली आहे। आता शरद मोहोळ याच्या पत्नीनं खळबळजनक दावा केलाय। संपूर्ण प्रकरण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी गणेश मारणे याला अटक झाली आहे। गेल्या 3 आठवड्यांपासून तो फरार होता। या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन माहिती समोर येते। या प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे हे मुख्य आरोपी म्हटले जात होते, परंतु त्यानंतर गणेश मारणे हाच सूत्रधार असल्याचं समोर आलं। आता या प्रकरणात शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलीस जबाब दिलेला आहे। त्यात धक्कादायक दावा केलाय। गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याचा दावा केला। यामुळे मोहोळ कुटुंबियांच्या जीवावर कोण उठला आहे हा प्रश्न निर्माण झालाय। पुणे शहराचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी पदभार घेतलाय। त्यांची ही पहिलीच पोस्टिंग आहे। पुण्यात गेल्या काही महिन्यापासून गुंडगिरी आणि गँगस्टर वाढलेले आहेत, ते मोडून काढण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे। मागील महिन्यात यामुळे शरद मोहोळ याची हत्या त्याच्याच घराजवळ झाली। आता शरद मोहोळ याच्यानंतर स्वाती मोहोळ यांना संपवण्याचा गुंड टोळ्यांचा घाट असल्याचं त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आलंय। शरद मोहोळ यांच्या पत्नीनं याबाबत कोर्टात पुरवणी जबाब नोंदवलेला आहे। गणेश मारणे हा गेल्या 3 आठवड्यांपासून फरार होता। तो केरळ, ओडिशा, कर्नाटक या राज्यात फिरून नाशिकला आहे। त्याला त्या ठिकाणी अटक करण्यात आली। त्यानंतर गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केलं। गणेश मारणे याच्यावर 2008 पासून एकही गुन्हा नाही। त्याला या प्रकरणात गोव्यात असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी कोर्टात केला होता, परंतु शरद मोहोळ खून प्रकरणात गणेश मारणे मुख्य आरोपी आहे। त्याच्यावर 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, त्यामुळे त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी पक्षातर्फे करण्यात आली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून गणेश मारणे याला 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे।